तर मुंबई चर्चगेट, सीएसएमटी दादर, वांद्रे या स्थानकांवर पोलिसांची आता करडी नजर आहे। मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी देखील घेण्यात आली आहे। मुंबईतील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देखील आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते मी आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, आपण पाहतोय मुंबईत पोलिसांकडून विशेष खबरदारी बाळगली जाते। मुंबईतील अनेक महत्त्वाची ठिकाणं जी आहेत, मग मंत्रालयाचा परिसर असू दे, सीएसएमटी, मुंबईचे एंट्री पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया, ताज, बहुतांश धार्मिक स्थळं, या सगळ्या परिसरात मुंबईतील हाय प्रोफाईल सगळा परिसर असू दे, या सगळ्या ठिकाणी आता तगडी सुरक्षा। काय अपडेट आहे? लागवी नक्कीच सकाळपासून आपण बघतोय मुंबईमध्ये सुद्धा तगडी सुरक्षा यंत्रणा आहे। एकूणच यंत्रणा अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। मात्र मुंबई पोलिसांची पथकं ही मुंबईतील काही विशेष आणि अतिशय प्रेक्षणीय आणि महत्त्वाच्या स्थानांवरती अलर्ट आहेत, तैनात आहेत। आपण सध्या या ठिकाणी मंत्रालय परिसरामध्ये आहोत। खरं तर मंत्रालयामध्ये आज मंगळवार आहे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। मात्र ती सह्याद्रीवरती जरी असली तरी मंत्रालय परिसर हा गजबजलेला असतो। दिवसभर या ठिकाणी वर्दळ पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक येत असतात। त्यामुळे एकूणच मंत्रालयाच्या भागातील सुरक्षा व्यवस्था सुद्धा आपण चोख असल्याचं पाहायला मिळतंय। हा मुख्य गेट आहे मंत्रालयाचा। या ठिकाणी सुद्धा एक पोलिसांचं पथक तैनात आहे। तसंच चारही बाजूनी मंत्रालयाच्या ही पोलीस पथक तैनात आहे। या बाजूलाच विधान भवन सुद्धा आहे, LIC बिल्डिंग सुद्धा आहे। त्यामुळे या सर्व भागांवरती बघितलं तर पोलिसांची सुरक्षा ही चोख आहे। याचबरोबर मुंबई आणि कोलाबा कॉजवे एरिया असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया असेल, हा सुद्धा येथून काही हाकेच्या अंतरावरती असलेला भाग आहे। त्यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे। काही पथकं गस्तीवरती आहेत, राऊंडअप सुद्धा पोलिसांचे सुरू आहेत। मात्र ही सुरक्षा यंत्रणा आहे ती तासातासाने वाढवण्यात येईल अशी सुद्धा शक्यता आहे। कारण सध्या सकाळचं वातावरण आहे, सकाळच्या सत्रामध्ये कमी लोक ही सध्या बाहेर पडलेली आहेत। मात्र दुपारनंतर अधिकच गर्दी मुंबईसारख्या भागामध्ये होत असते। त्यामुळे यानंतर पुढचं जे काही रणनीती असेल पोलिसांची त्यानुसार तपास यंत्रणा अलर्ट मोडवरती जातीलच। मात्र जे सर्व CCTV कॅमेरा आहेत, मी सांगितल्याप्रमाणे या मंत्रालयामध्ये सुद्धा एक वॉर रूम आहे आणि या वॉर रूम मधून सुद्धा सर्व CCTV कॅमेराद्वारे मुंबईवरती लक्ष ठेवलं जातं। हाच मुद्दा मला विचारायचा आहे की आज कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे। या कॅबिनेटच्या बैठकीत याच अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आपण सीएसएमटीची दृश्य सुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवतोय। सीएसएमटी मध्ये देखील बंदोबस्त वाढवलाय। प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी तपासणी केली जाते। मुंबईकरांनी सुद्धा पोलिसांना, प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। कॅबिनेटमध्ये देखील हाच मुद्दा शीर्षस्थानी। निश्चितच कॅबिनेटमध्ये सुद्धा हा मुद्दा शीर्षस्थानी राहण्याची शक्यता आहे। कारण मुंबईसह मुंबईमधील उपनगर असेल किंवा मुंबईच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रामधील अनेक जिल्हे असतील, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रेक्षणीय स्थळ आहेत। काही ठिकाणी धार्मिक स्थळं सुद्धा आहेत। मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी होत असते। विशेषतः आज ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते त्या ठिकाणी जास्तीची यंत्रणा तैनात करण्यात यावी या प्रकारे कॅबिनेट बैठकीमधील त्या जिल्ह्यातील सुद्धा मंत्री आहेत ते चर्चा करतील, मागणी करतील। त्यानुसार काही आढावा सुद्धा घेण्यात येईल। राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व माहिती जी आहे ते नक्कीच कॅबिनेटमध्ये ठेवतील। काल झालेल्या घटनेसंदर्भात आज मौन सुद्धा धारण करण्यात येईल। त्या ठिकाणी श्रद्धांजली सुद्धा जे ब्लास्टमध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांना वाहण्यात येईल आणि एकूणच पुढची रणनीती काय असेल या संदर्भातील सुद्धा कुठेतरी आढावा जो आहे या कॅबिनेटमध्ये घेण्यात येऊ शकतो। सहकाऱ्यांना मुख्यमंत्री जे आहेत ते माहिती सुद्धा देतील। त्यामुळे नक्कीच आजच्या बैठकीमध्ये दिल्ली ब्लास्ट संदर्भात चर्चा होईलच। मात्र मुंबईमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे पावलं उचललेली आहेत या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती येते कॅबिनेटमध्ये। निश्चित स्वप्नील, मुंबई नंतर आता आपण जाऊया थेट कोल्हापूरला। कोल्हापूरमध्ये देखील या ठिकाणी आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। सतेज आपले प्रतिनिधी आहेत। सतेज, आपण पाहतोय सुट्ट्यांच्या दिवसातही कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये तोबा गर्दी झालेली होती। आता दिल्लीतल्या या घटनेनंतर अंबाबाई मंदिर परिसर असू दे किंवा कोल्हापूरमधील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळं त्याही ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं कळतंय।
नक्कीच लागवी. आपण पाहिलं तर दिल्लीत जो स्फोट झाला होता आणि या स्फोटानंतर कोल्हापूर असेल किंवा कोल्हापूरच्या आजूबाजूची जी पर्यटन स्थळं असेल त्याच्यावरती पोलिसांनी अगदी कडक नजर आहे ती ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या आपण आहोत अंबाबाई मंदिर परिसरात आणि याच अंबाबाई मंदिर परिसरात आपण पाहतोय की या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आलेली आहे. पोलिसांची गस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आली आणि ह्या सगळ्या संपूर्ण परिसरात आता नो पार्किंग झोन आहे तो देखील डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि याच नो पार्किंग झोनमध्ये आता ज्या गाड्या आहेत त्या गाड्या देखील या ठिकाणी काढण्यात आल्याचं आपल्याला येत असल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी कडेकोटाची सुरक्षा व्यवस्था अगदी प्रत्येकाला या ठिकाणी चेक करून आत सोडलं जातं आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर पोलीस देखील विशेषतः तैनात असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. आणखीन कोल्हापूर शहरातील जे महत्त्वाचे ठिकाण आहे त्यामध्ये अंबाबाई मंदिर आहे, बस स्थानक आहे, त्यासोबतच रेल्वे स्टेशन आहे आणि गजबजलेली जी पर्यटन स्थळ आहे त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळते. कारण काल रात्री जो बॉम्बस्फोट झाला होता आणि यानंतर मध्यरात्रीपासूनची सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे. अंबाबाई मंदिरात पोलिसांच्या सोबत देवस्थान समितीचे देखील या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत आणि ते देखील रात्रभर या ठिकाणी खरं तर या संपूर्ण परिसर आतील आणि बाहेरील या ठिकाणी हे सुरक्षा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर दिल्लीतील या सगळ्या स्फोटानंतर आता कोल्हापूर पोलीस आहेत ते सतर्क झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते जाऊन खातरजमा करत आहेत. कुठली घटना घडू नये म्हणून त्या ठिकाणी त्या सुरक्षेचा आढावा घेताना पाहायला मिळतात. विशेषतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार हे या स्वतः ग्राउंडवरती उतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये देखील करडी नजर. कोल्हापूर नंतर सतेज आपण थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये. सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, छत्रपती संभाजीनगर अतिशय सेन्सिटिव्ह असा सगळा परिसर, काही ठिकाणं या ठिकाणी मानली जातात छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये. दिल्लीतल्या या घटनेनंतर तिथं काय परिस्थिती आहे? दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस हाय अलर्टवर आहेत. महाराष्ट्र पोलीस असतील किंवा रेल्वे पोलीस असतील हे देखील हाय अलर्टवर आहेत. मी छत्रपती संभाजीनगरातील रेल्वे स्थानकावर आहे. आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर या ठिकाणी मग ते रेल्वे पोलीस असेल यांचा देखील जो बल आहे ते वाढवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची जी आहे ती तपासणी केली जाते. मशीनमध्ये त्यांची बॅग जी आहे ती टाकली जाते आणि त्यानंतर पाहिलं जातं की त्यांची बॅगेमध्ये काही साहित्य आहे की नाही. आपण जर पाहत असाल तर जे प्रवासी येतात त्यांना असं अडवलं जाते, अडवून त्यांची बॅग या ठिकाणी तपासली जाते. म्हणजे ज्या पद्धतीनं जी घटना घडलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं आणि या शहरामध्ये सुद्धा जी काळजी आहे ती घेतली जाते. प्रत्येक जण येतोय, आपली बॅग तपासतो आणि त्यासोबतच हे जे पोलीस आहेत ते पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. प्रवेशद्वारावरच हे तपासणी करतात आणि त्यासोबतच प्लॅटफॉर्मवर आतमध्ये सुद्धा जी आहे तर या ठिकाणी बारकाईने तपासणी केली जाते, पेट्रोलिंग केली जाते आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे पोलीस यंत्रणा जी आहे ती सुद्धा हाय अलर्टवर आहे. कारण छत्रपती संभाजीनगर पर्यटनाची राजधानी आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील विशेष खबरदारी घेतली जाते. तर दुसरीकडे जो काही पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर सुद्धा हाय अलर्टवर आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरातील रेल्वे स्थानकावर आहे आणि या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय. लागवीजी निश्चित. सचिन, सतेज आणि अर्थातच आपले मुंबईचे रिपोर्टर स्वप्नील या तिघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.